झाले का कपडे इस्त्रीचे? हो करतीये मी. दिवसभर घरात बसलेली असतीस, इतकंही काम नाही झालं तुझं? आई झाला का ग डब्बा? हो झालाय, टेबलवर ठेवलाय, घे तेवढं. नाही मला उशीर झालाय, तू दे. अरे बाळा इस्त्री करतेय मी. तू बस इस्त्री करत, मला नको डब्बा, मी चाललो. अरे थांब, जेवणावर नको राग काढू. अगं चावी कुठे आहे माझी? हो देते. अरे चल ना कॉलेजला, उशीर होतोय. हाय नाही ना? इतका उशीर का झाला तुला यायला? ए गर्लफ्रेंड आहेस, बायको नको बनू माझी. काय यार दरवेळी तू असंच करतोस. ए लव बर्ड्स, झालं का सकाळ सकाळ तुमचं सुरू? यार किती त्रास देतो तू तिला. एक दिवस सोडून गेली ना मग कळेल तुला. ही आणि मला सोडणार आहे? ते सोड, आफ्टर पार्टीचं बघ आधी. नैना आज तू पार्टीला काय घालणार आहेस? त्याला जे आवडेल तेच घालावं लागेल. Welcome to Freshers Party 2024. तुला काय झालं असायला? खूप हसू येते. अरे मी नाही, बाकीचे हसत होते. गप्पा बस, खोटं नको बोलू. अरे थांब ऐक तरी. अरे मुलगीस का तू? मुलगी आहे ती. अरे ठीक आहे ना यार, मुलगीच तर आहे, इतका काय सीन करतो. चल ना घरी जाऊ आपण, खूप उशीर होतोय. बघ परत काहीतरी झालं. काय झालं आजकालच्या लोकांना काय कळेना. सोड ना यार, रोजचं झालंय यांचं. काय झालं नाही की कॅन्डल घेऊन निघायचं, ट्रेंड झालाय नवीन. आणि तसंही अख्खा इतिहास येणेच तर भरला आपला. आज इतकं नवीन काय झालं? मेरा फोन नाही. ए बाळांनो, चालू रेंदर. तुम्हाला कोणी सांगितलं आपला इतिहास असा आहे म्हणून? तू कोण आहेस रे? पण इतकं माहितीये मला नाही आपला. एका स्त्रीच्या रक्षणासाठी आपण अख्खी सोन्याची लंका जाळली होती. सोड ना, काय पण बोलतोय. म्हणजे नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला? ऐका सांगतो. Yeah.
गोकुलरीत सुधा चली आई, प्राण जाए और वचन न जाए। आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. हा तू हात धुवून घे, मी वाढते जेवायला. नाही नाही, मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. हा बोल ना बाळा. आई, तू इतकं करतेस दिवसभर आमच्यासाठी, पण आम्हाला त्याची किंमत नाही कळाली. आमचं खरंच चुकलं ग. आई थांब, मी आलोच. नाही ना, आय एम सॉरी.
उठा रोटा सा लगता है। कोई तरकीब बता मनाने की, मैं खुद को गिर भी रख दूंगा, तू कीमत तो बता मुस्कुराने की। होता है जो लब से ज्यादा वैसे वाला इश्क वाला तो हमको आज कुछ ज्यादा हुआ इश्क वाला ये क्या हुआ है क्या खबर नहीं पता है ज्यादा हुआ इश्क वाला यांना तर समजलं, पण आता बारी आपली आहे. ही कथा होती मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांची. आपण दरवर्षी ही गोष्ट ऐकतो. आपण मागील वर्षीपेक्षा मोठा रावण जाळतो आणि शांतपणे घरी निघून जातो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवांचा वास असतो. ज्या ज्या युगात महिलांवर अत्याचार झाले त्या त्या युगात आपण अन्यायाविरुद्ध युद्ध छेडले. त्रेतामध्ये भारतेश्वरी माता सीताच्या रक्षणासाठी समुद्राच्या छातीवर सेतू बांधून त्रिभुवन जिंकणाऱ्या लंकेशला मातीत मिसळलं. शाही चौसरचा डाव द्रौपदीने नव्हता खेळला, पण मग तिला शिक्षा का मिळाली? कौरवांच्या राज्यसभेत ज्यांनी ज्यांनी मौन पाळले त्यांचा आवाज कायमचा बंद करून पृथ्वीची तहान भागवण्यासाठी चक्रधारी श्रीकृष्ण स्वतः रणभूमीवर आला. पण आज मेणबत्त्या जाळून आपण आपली जबाबदारी किती सहजपणे झटकून टाकतो. ज्याला आपण रामराज्य म्हणतो हीच ती संकल्पना काय? ज्या राज्यात स्त्रिया स्वतंत्रपणे आपली मत मांडू शकतात त्यांना माता सीता, माता अहिल्या आणि माता शबरी सारखा सन्मान मिळेल. तीच खरी परिभाषा. तर आता जबाबदारी आपली आहे. बदल आपल्यातून, आपल्या घरातून व्हायला हवा. चला, माझं इथलं काम तर झालं, पण ज्या ज्यावेळी समाज या समस्यांवर डोळे फिरवेल त्या त्यावेळी मी परत येणार बरं का. प्रभु सियावर रामचंद्र की जय श्री राम. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा. कोणतरी